नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TET 2017 पेपर 1 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र सोडवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला येत्या जे 23 नोव्हेंबरला आपली महा TET होणार आहे त्याच्यासाठी तुमचा चांगला सराव होईल. तर पहा, दोन्ही पेपरसाठी ह्या क्वेश्चन पेपर सोडवणे खूप आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात त्याचा अंदाज येणार आहे. तर पहा, साधारणतः 61 ते 90 याच्यामध्ये हे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रावर प्रश्न विचारले जातात. चला तर पाहूयात. खाली दिलेल्या विधानामध्ये व्याख्यान पद्धतीबाबत योग्य विधान कोणते? योग्य विधान विचारलेलं आहे. आणि पहा, कल्पनाविलासाचे नवे दालन उघडते हे योग्य विधान आहे. बाकीचे पर्याय तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर पहा, मानसशास्त्राविषयी खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही म्हटलेत. तर प्रश्न कधीही पूर्ण वाचायचा. तर लागू पडत नाही म्हटलेत तर बघा, शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून अचूक व काटेकोर असतात, हे विधान लागू पडत नाही. बाकी सर्व शैक्षणिक मानसशास्त्र हे वर्तनवादी शास्त्र आहे, बरोबर. शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षण कसे द्यावायचे ते ठरवते, बरोबर आहे. शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययनकर्त्याचे शैक्षणिक वर्तन व शैक्षणिक वातावरणाचा अभ्यास करते, हेही योग्य आहे. लागू पडत नाही ते विधान आहे पर्याय क्रमांक 3. पहा, प्रश्न तुम्हाला दिसला नव्हता. पहा, त्यानंतर आपण 63 नंबरचा प्रश्न पाहूया. अध्यापन चांगले होण्याच्या दृष्टीने अध्यापकाने पुढीलपैकी कोणत्या क्षमता विकसित करून अध्यापन करावे? आणि इथं अ, ब, क, ड अशा 4 क्षमता दिलेल्या आहेत. पहा, कृतीद्वारा विविध विषय हाताळणे तळ असायला हवे. केलेल्या अध्यापनाचे मूल्यमापन त्रयस्थपणे करणे, तटस्थपणे पाहिजे, तटस्थपणे करणे. अध्ययनकर्त्याचे म्हणणे ऐकून घेणे. अध्ययनार्थी आणि पालक यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणे. आणि हे पहा, हे 4ही पर्याय योग्य आहेत. त्यामुळे काय होतात, तर अध्यापकाने ह्या क्षमता विकसित करून अध्यापन केले पाहिजे. त्यामुळे अ, ब, क, ड हे सर्व पर्याय इथं योग्य होणार आहेत. त्यानंतरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते प्रश्न निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न आहेत? दासबोध हा ग्रंथ कुणी लिहिला? सूर्यास्ताचे वर्णन करा. काकाची गरज काय आहे ते स्पष्ट करा. महाराष्ट्राची राजधानी कोणती? तर अ, दासबोध हा ग्रंथ कुणी लिहिला आणि महाराष्ट्राची राजधानी कोणती हे निश्चितच काय आहेत? प्रतिक्रियात्मक प्रश्न आहेत. त्यामुळे याचं उत्तर येणार आहे अ व ड, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन. कुमारावस्थेत कुमार कुमारिकांच्या अंतःस्राव ग्रंथीत बदल होऊन पुढील कोणत्या बाबी घडून येतात? तर इथं द झालेलं आहे, पुढील आहे. तर पहा, शारीरिक बदल झपाट्याने होतात, योग्य आहे. त्यांची मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते, योग्य आहे. आत्मोपभोगाचे साधन म्हणून विकृत मार्ग निवडण्याची शक्यता असते, योग्य आहे. अस्थिरता निर्माण होते. म्हणजे अ, ब, क, ड सर्व योग्य. पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न पहा, हा प्रश्न मी जोड्या जुळवा या मथळ्याकडे आलेल्या सर्व प्रश्नांमध्ये या प्रश्नाचा समावेश केला होता. तर पहा, ताणाचे प्रकार व त्यांचे उदाहरण यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय इथं निवडायचा आहे. शारीरिक ताण, पुरेशी झोप न मिळणे. परिवेशीय ताण, वायू प्रदूषण. मानसिक ताण, वैफल्य. सामाजिक ताण, शेजाऱ्याशी सलोख्याचे संबंध नसणे. आणि असा पर्याय पहा, पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. नेक्स्ट, खाली दिलेल्या बालकाच्या विकासाबाबत कोणते विधान समर्थन करते? अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषांचा परिणाम बालकावर होतो, हे विधान समर्थन करते. पर्याय क्रमांक 2. आता आपण इतरही पर्याय वाचून घेऊयात. बालकाच्या विकासाची विविध अंगे एकमेकावर अवलंबून नसतात म्हटलेत. इथं जर असतात म्हटले असते तर तेही विधान समर्थन केले असते. जसे जसे बालकाचे वय वाढते तसे विकासाची गती वाढते, हे पण नाही.
नंतर भिन्न परिस्थिती व वातावरण यात वाढलेल्या बालकांच्या विविध कौशल्यात सारखेपणा आढळत नाही. इथं गतीसुद्धा वाढत नाही. तर यामुळे योग्य समर्थन करणारे आहे पर्याय क्रमांक 2. अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषाचा परिणाम बालकावर होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इतरांच्या क्षमता कमतरता समजून घेणे, त्यांना योग्य प्रकारे समजावून देता येणे, इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करणे, दुसऱ्यांच्या भावनांचा सन्मान करणे, ही सर्व लक्षणे खालीलपैकी कोणत्या भावनिक क्षमतेची आहेत? आणि याची योग्य उत्तर आहे तदनुभूती, पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, खाली दिलेल्या समतोल व्यक्तिमत्वाच्या लक्षणामध्ये कोणते लक्षण अयोग्य आहे? अयोग्य लक्षण शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे सहकार्याची भावना प्रकर्षाने जाणवते. 2 आहे व्यक्ती परिस्थितीचे योग्य प्रकारे समायोजन साधतात. या व्यक्ती सुख दुःख यश अपयश मान अपमान या बाबींना प्रतिसाद देतात. अशा व्यक्ती त्यांच्या गरजा कार्यक्षमता उद्दिष्टे यामध्ये सुसंवाद साधतात. तर पहा, यातील जे थर्ड आहे, या व्यक्ती सुख दुःख यश अपयश मान अपमान या बाबींना प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे हे अयोग्य आहे. बाकी सर्व योग्य पर्याय म्हणजे याच्यासाठी ही लक्षणे काय आहेत? समतोल व्यक्तिमत्वाची योग्य आहेत. बाकी हे काय आहे? अयोग्य आहे. नेक्स्ट पहा, मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रियेच्या घटकांचा खालीलपैकी कोणता गट योग्य आहे? आणि उत्तर आहे प्रेरणा, विफलता, विविध प्रतिक्रिया, समस्या पूर्ती. त्यानंतर 71 पहा, अध्ययन उपपत्तींची आवश्यकता का भासते? अध्ययन उपपत्तींची आवश्यकता का भासते? 4 पर्याय दिलेत आणि खाली त्याला काय दिलेत? 4 उत्तरे देऊन 4 पर्याय, तिथं आपल्याला 4 पर्यायापैकी कोणते योग्य आहे ते पाहायचं आहे. तर पहा, आपले अध्ययन व अध्यापन कोणत्या तत्वावर आधारित आहे याचे तार्किक समर्थन देण्यासाठी, कोणत्या कारणास्तव आपण अध्यापन पद्धतीचा वापर करतो याचे तार्किक समर्थन देण्यासाठी, नवीन अधिक उपयुक्त सामान्यीकरण अस्तित्वात आणण्यासाठी, काय निरीक्षणक्षम घटनांचे भाकीत आणि वर्णन करण्यासाठी. तर या सर्वासाठीच अध्ययन उपपत्तींची आवश्यकता भासते. म्हणून अ, ब, क, ड सर्व असायचा पर्याय 1 योग्य येणार आहे. थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीमध्ये भुकेल्या मांजरावर प्रयोग केल्यावर अध्ययन प्रक्रियेची पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये दिसून येतात? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रेरणा, शोधात्मक हालचाली, योगायोगाने यश आणि यशामुळे दृढीकरण, ह्या 4 पायऱ्या तिथं येतात. त्यानंतर 74 नंबरचा प्रश्न पाहायचा आहे. 73 नंबरचा पहा, खाली दिलेल्या साधन व उपकरणापैकी कोणती उपकरणे अंधांसाठी उपयुक्त आहेत? पांढरी काठी, ब्रेल पुस्तके, हस्ताक्षर मार्गदर्शिका, ॲबॅकस. तर ही 4ही काय आहेत? उपयुक्त आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 येणार आहे. नेक्स्ट पहा, सर्वसमावेशक शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? तर पर्याय आहेत विद्यार्थी वैयक्तिकरित्या अध्ययन करतात, यात विशेष उपकरणे साधने उपलब्ध असतात, यामध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसतात, यामध्ये अभ्यासक्रमात बदल होतो. तर सर्वसमावेशक शिक्षणात काय आहे? यामध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध असतात पाहिजे, त्या ठिकाणी ते नसतात केले. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, अध्ययन उपपत्तींच्या आधुनिक उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तींचा समावेश होतो? आणि याचे योग्य उत्तर आहे ब व ड. ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती आणि अल्बर्ट बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती. त्यामुळे याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणती विधाने अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करतात? अ आहे अध्ययन गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत असते. अध्यापन हे हेतुपूर्वक आयोजित केले असल्यामुळे ते मुद्दाम केलेले कृत्रिम असते. अध्यापन ही शिक्षक, अध्ययनार्थी आणि विषय यांच्यात घडून येणारी प्रक्रिया आहे. विविध अध्यापन कौशल्यांचा, तंत्रांचा, युक्त्या प्रयुक्त्यांचा वापर अध्यापनात होतो. तर पहा, हे 4ही योग्य आहेत. त्यामुळे अ, ब, क, ड सर्व असायचं पर्याय येणार आहे 4. 77 पहा, अनुवंशापेक्षा परिसर म्हणजे शिक्षण व सुसंस्कारमय वातावरण व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावते, असे मत कुणी व्यक्त करून प्रयोगाने सिद्ध करून दाखवले? तर
अनुवंशापेक्षा परिसर म्हणजे शिक्षण व सुसंस्कारमय वातावरण व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावते असे हेवर्ड व फॅटसन यांनी काय केले प्रयोगाने सिद्ध करून दाखवले आहेत. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती उदाहरणे व्यक्तिभेदातील आवड निवड ह्या अंगाला अनुरूप आहेत? तर काहीतरी शब्द चुकलेला आहे पहा. ह्या अनुरूप आहेत असं विचारलेलं आहे. अंगाळा त्यातील योग्य उत्तर आहे. समजा खालीलपैकी कोणती उदाहरणे व्यक्तिभेदातील आवड निवड यांची अनुरूप आहेत असं पाहूया आपण. तर बाजारात विविध कंपन्यांचे दूरदर्शन संच खपतात. एकाच गायकाच्या ध्वनिफिती बाजारात विकल्या जात नाहीत. तर ब आणि ड का आहेत? व्यक्तिभेदातील आवड निवड या अंगाला अनुरूप आहेत. बाकी शिक्षक सामान्य विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून अध्यापन करतात. सज्जनांचा सहवास लाभला की वाईट गोष्टींची तीव्रता कमी होते. हे व्यक्तिभेदातील आवड निवडीशी निगडीत नाही. नेक्स्ट, गिलफोर्ड यांनी बुद्धीचे स्वरूप ज्या संरचनाच्या आकारात मांडले आहेत त्याच्या खालीलपैकी 3 मिती कोणत्या? तर आशय, क्रिया आणि निर्मिती. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट पहा, सुरेखाचे जन्मवय 10 वर्षे आहे. ती 10 वर्षाच्या मुलांसाठी असलेल्या कसोटीतील सर्व प्रश्न सोडविते. 12 वर्षाच्या असलेल्या कसोटीतील 2 प्रश्न सोडविते. 14 वर्षाच्या मुलांसाठी असलेल्या कसोटीतील 3 प्रश्न सोडवते. सुरेखाचे मानसिक वय किती? तर मानसिक वय काढण्याचे सूत्र आहे मानसिक वय भागिले जन्मवय गुणले 100 आणि या पद्धतीने काढले तर 10 वर्ष 8 महिने. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट पहा, अध्ययनात पठारावस्था पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे येते? 1 आहे अभिरुची कमी होणे, एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, कौशल्याचा कठीण भाग अभ्यासणे, काय प्रेरकाची तीव्रता कमी होणे. आणि याच्यामध्ये पहा अ, ब, क हे काय आहेत? योग्य आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्याचे योग्य उत्तर येणार आहे. नेक्स्ट 82, लहान वस्तू व मोठ्या वस्तू एकत्र ठेवल्या तर लहान वस्तूंचा एक गट व मोठ्या वस्तूंचा एक गट असे 2 गट दिसतात. हे बाह्य उद्दीपकांच्या वर्गीकरणाच्या कोणत्या तत्वानुसार जाणवते? तर हे आहे सादृश्य. पर्याय क्रमांक 2. पहा नेक्स्ट, खालील विधानामध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे. यापैकी कोणता फरक योग्य आहे? तर म्हटलेत अवबोध वस्तुनिष्ठ तर प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असते. हा चुकीचा आहे. अवबोधात तुटकपणा जाणवतो तर प्रतिमा तुटक असत नाही. हे पण चुकीचं आहे. अवबोध ही प्रतिमेची नक्कल असते. चूक आहे. तर अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना तर पूर्वीच्या अनुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे प्रतिमा होय असं म्हटलेत. तर इथं स्मरण हवे होते. स्मरण होय. मग काय होते? हे योग्य होते. पहा हा फरक याच्यामध्ये आहे. अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना तर पूर्वीच्या अनुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे प्रतिमा किंवा स्मरण. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ह्याचे योग्य उत्तर येणार आहे. ह्यासुद्धा प्रश्नाचा समावेश आपण जोड्या जुळवा या घटकाखालील आपल्या बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रामध्ये समावेश केला होता त्या व्हिडिओमध्ये. तर पहा इथं मानसशास्त्रज्ञ त्यांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. वुडवर्थ व मार्क्विस यांची पूर्वी केलेले अध्ययन आठवण म्हणजे स्मरण. एडगलचा आहे स्मरण म्हणजे धारणा. मॅकडुगल पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे म्हणजे स्मरण. स्टाउट गतानुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण. पर्याय क्रमांक 4. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. याकरिता पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही म्हटले. शब्द, प्रतिमा, कल्पना, नकाशा इत्यादी विचारांची प्रतीके आहेत. मुले कारक कौशल्यांच्या आधारे विचार करतात. विचार म्हणजेच प्रतिकात्मक वर्तन होय. लहान मुले प्रतीकाद्वारे विचार करतात तर नाही. लहान मुले प्रतीकाद्वारे विचार करू शकत नाहीत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे इथं काय लागू पडत नाही. अवधान केंद्रीकरण करण्यास अभिरुची महत्त्वाची भूमिका बजावते. यासाठी खालीलपैकी कोणते विधान समर्थन करत नाही? कधीही प्रश्न पूर्ण वाचायचा. त्याने म्हटले समर्थन करत नाही. तर पहा अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते म्हटले. त्या ठिकाणी असते पाहिजे होतं तर हे समर्थन केलं असतं. अध्ययनात त्याला यश मिळत गेले की अभिरुची निर्माण होते.
योग्य आहे. शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वाचा परिणाम अवधान व अभिरुची निर्माण करण्यास होतो, योग्य आहे. विविध उपक्रमांचा वापर केल्यास मुलांमध्ये अभिरुची निर्माण होऊन त्यांचे अवधान शिक्षणाकडे खेचले जाते, योग्य आहे. त्यामुळे उत्तर आपले येणार आहे पर्याय क्रमांक 1. अभिरुची ही नैसर्गिक संपादित नसते म्हटले तिथं असते असायला हवे होते. खाली दिलेल्या प्रेरणांमध्ये कोणती प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा आहे? तर कृती ही काय आहे? व्यक्तिगत प्रेरणा आहे, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट 88 नंबर पहा. दोन्ही परिस्थितीमध्ये कौशल्ये, माहिती, तंत्रे, मनोवृत्ती इत्यादी घटक जर समान असतील तर एका परिस्थितीतील अध्ययन ध्येय दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनास मदत करते. ही समान घटक उपपत्ती कुणी मांडली? तुम्हाला माहीत आहे की समान घटक उपपत्ती थॉर्नडाईक, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पाहूया 89. अध्ययन संक्रमणाच्या शक्तिवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? तर पहा, अ, ब, क देऊन 4 पर्यायानंतर दिलेले आहेत आणि अ, ब, क आहेत. पाहूया. मानसिक शक्तींचा स्वतंत्रपणे विकास करता येतो. अवबोध, क नंबर बघा, अवबोध, अनुमान व धारणा यांचा विकास व्याकरणाच्या अध्ययनाने होतो. ब आहे, शारीरिक शक्तींचा विकास झाल्यास अध्ययन चांगले होते. हे काय योग्य नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ज्यामध्ये अ व क आहे ते योग्य येणार आहे, पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न लास्ट वन आहे पहा. खालीलपैकी कोणती प्रतिमाने वर्तन परिवर्तन प्रतिमाने या कुलात समाविष्ट होतील? आणि ह्याच्यामध्ये पहा, आत्मविश्वास प्रशिक्षण, मानसिक तणाव कपातीकरण, निसंवेदनीकरण, म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये अ ब क व दिलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर होणार आहे. अशा प्रकारे आज आपण ही 2017 TET पेपर 1 सोडवला आहे. तर पहा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना क्वेश्चन पेपर कशा प्रकारच्या विचारल्या जातात त्याचा आढावा काय येईल, अंदाज येईल आणि त्यांचीसुद्धा थोडीफार मदत होईल. थँक्यू.